नमस्ते मित्रांनो, कसे आहात? तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जाओ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना। आणि हे बघा, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की काल पण शेणखत आम्ही वाहिलेलं, पण मग काल काय झालं की शूट करायला कोणी नव्हतं, त्याच्यामुळे इतकं काही मी दाखवू नाही शकले। पण आज हे बघा, मी माझ्या मुलीला आणलेलं आहेत। तर काल दुपारी खूप असा कंटाळा आला, उन्हाचा ट्रॅक्टर नाही भरला गेला, म्हणून आम्ही काल संध्याकाळच्या वेळेस ट्रॅक्टर भरून ठेवला आणि आता सकाळी सकाळी आलो हो शेतामध्ये तो टाकण्यासाठी। तर मुळाचं जे शेत होतं ना, ते आता इथे रिकामं झाल्यानंतर आम्ही त्याला शेणखत टाकत आहोत, हे बघा। आणि आता अक्षरशः आम्ही घरची घरीच भरलं, कारण की कोणी माणसंच भेटत नव्हती त्याच्यामुळे। आणि संध्याकाळच्या वेळेस भरला आणि सकाळी लवकर आलो आहोत। आता 9 साडेनऊ झाले असेल। सर्व कामावरून इथे पहिले शेतामध्ये आलो आणि आता घरी जाऊन नंतर मग दुसरं बाकीचं जे काम आहे राहिलेलं ते आवरायचं आहेत। आणि आज माझ्या मुलीला पण सुट्टी होती, म्हणून तिला पण घेऊन आलेलोत। आणि हे बघा, आणि शेणखत टाकायचं जे काम आहेत ना, खूप अवघड, म्हणजे इतका ट्रॅक्टर ट्रॉली भरायची, त्याच्यानंतर शेतामध्ये येऊन टाकायचं, खूपच कष्टाचं काम असतं। पण मग काय करणार, माणसंच भेटत नव्हते। म्हटलं मग ठीक आहे, चला आपलं काम जे आहे ते आपल्याला करावंच लागणार आहेत। आणि शेतकऱ्याचं असंच असतं। आणि दुसरं म्हणजे आम्ही असं शेतामध्ये जागोजागी खत नाही टाकलं, कारण की मग ते पण खूप अवघड होऊन जातं। मग प्रत्येक ठिकाणी छोटे ढीग करायचे शेणखताचे आणि नंतर मग ते असेच भरायचे, त्याच्यापेक्षा डायरेक्टली ट्रॉलीमध्येच इथे टब भरून टाकत आहोत, म्हणजे शेणखत फोकायचं पण काम होतं आणि मग इतकी कष्ट पण लागत नाही। त्याच्यामुळे डायरेक्ट ट्रॉलीमध्येच थोडं ट्रॉली पुढे घेऊन आम्ही शेणखत टाकत आहोत। आणि आता उद्या पण बघूयात। आता शेणखत तर टाकून झालं इकडच्या शेताला, आणि आता करडई काढल्यानंतर तिकडे पण टाकायचं आहेत। आणि कोंबड खत पण आणायचं आहेत माझ्या माहेरी जायचं आहे आम्हाला। तर मग आता बघूयात उद्याचं काय नियोजन आहे। पण मग आता इतकं शेणखत टाकून झालं आहेत। काल अर्धी साईड टाकली आणि आता अर्धी साईड टाकत आहोत। आणि थोडंसं जे शिल्लक राहिलं ना, ते आम्ही करडईच्या शेतामध्ये टाकायला करडईला खेटून, म्हणजे करडईच्या साईडनं छोटे जे गंज आहे ते टाकणार आहोत। आणि आता शेणखत शेतामध्ये टाकून झालं आहेत आणि थोडंसं उरलं आहेत अर्धी ट्रॉली। तर मग ह्या करडईच्या शेतामध्ये टाकायला आम्ही करडईच्या साईडनं टाकून ठेवत आहोत। नंतर मग करडई जेव्हा होईल तेव्हा इथे पण ते खत टाकून देऊ आणि वावर मस्तपैकी व्यवस्थित रिपेअर करून घेऊ। आणि मग त्याच्यामध्ये काही नवीन माल जो आहे तो लावायचा आहे। तर माझे व्हिडिओ तुम्ही असेच बघत चला, तुम्हाला समजेलच की मी आता नवीन शेतामध्ये काय करणार आहे ते। तर घरापाशी रोप पण टाकायचं आहेत, तर मग माझे व्हिडिओ बघा तुम्ही। आणि दुसरं म्हणजे हे बघा, आता हे खत ना मागच्या साईडला टाकायला खूप कष्ट होतील, म्हणून असे एका साईडचे जे ट्रॉलीचं जे फाळकं बोलतो आम्ही, ट्रॉलीचं जे दरवाजा आहेत, जे फाळके आहेत ते पाडून आम्ही जे शेणखत आहे ते आता खाली करून घेत आहोत, हे बघा। आणि असेच जे ढीग आहेत ना, ते थोडे इथून तिथून टाकत जाणार आहोत, नंतर मग इकडे शेतामध्ये टाकायला। आणि करडे पण बघूयात, आता उद्या नाही तर परवा काढून घेऊयात। आणि आता दुसऱ्या साईडनं पण टाकून घेत आहोत। असे जे ढीग आहेत ना, जागजागी छोटे टाकले आहेत, म्हणजे आम्हाला पुढे पण जे खत आहे ते टाकायला सोपं पडावं त्यासाठी। आणि हे बघा, आता इथे परत एका साईडनं टाकून झालंय, दुसऱ्या साईडनं पण टाकून घेऊयात।
आणि आता जे ट्रॉलीचं जे एका साईडचं जे फाळकं बोलतो आम्ही, फाळकं आहेत ना, तर ते खोलून घेत आहोत. आणि मग नंतर इथे पण खाली करणार आहोत थोडंसं जे खत आहे ते. आणि आत्ता आहे ना खूपच म्हणजे कंटाळा आला आहे आणि पाणी पण प्यायचं आहे. आता साधारण एक 11:30 ते 12 झाले असेल, कारण की खूप वेळ लागतो काम करण्यासाठी. आणि आता इथे मका कापून घेते मी. आता ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टरमध्ये भरपूर मोठी जागा आहेत म्हणून म्हटलं मग चांगले 10-1 ज्या ओझे आहेत, ज्या पेंड्या आहेत मकाच्या, त्या 10-1 पेंड्या घेऊन जाऊ, कारण की मग इतका काही त्रास होत नाही. आणि आता दुपारची वेळ इतकं गरम होत आहेत ना, मका आहे, इकडनं उंच असा बांध आहे, त्याच्यामुळे खूपच गरम होत आहेत. आणि पाणी पण प्यायचे, पण आज काही मोटर चालू करायची नाही आहेत, घरी जाऊनच पाणी पिऊयात. आणि दुसरं म्हणजे ट्रॅक्टरचं जे झाकण आहेत ना एका साईडचं, ते पण लागत नाही आहेत. आता घरी गेल्यावरच बघूयात, घरी जाऊन लावूयात. हे बघा, हा मांजा आहे, तर खूप मोठा मांजा आहे हा. आता हा गोळा केलाय आम्ही अक्षरशः 4-5 दिवसापूर्वी. माझ्या भाचं जावयाचं डायरेक्ट बोटच कापलं, गाडीवर होते आणि मांजामध्ये बोट अटकलं आणि डायरेक्ट बोट पूर्ण कापलं. तर इथं पण आता माझ्या मिस्टरांचा पण डायरेक्ट गळायला लागला असता, पण बरं झालं त्यांनी बघितलं आणि हातात आल्यामुळे मग त्यांनी तो पूर्ण मकामधून गोळा करून असा बांधला आहे. व्यवस्थित रिक्वेस्ट आहे, जे पण पतंग उडवतात ना, तर त्यांनी मग असा मांजा न वापरता साधा दोरा वापरा, म्हणजे जेणेकरून प्राणहानी होणार नाही. तर माणसांची पण होते आणि त्याचबरोबर पक्षी आहेत, जे मुके जनावर आहेत, त्यांना म्हणजे जे मुके प्राणी आहेत त्यांना काही बोलता येत नाही, तर ते पण मृत पावतात. त्याच्यामुळे दोरा वापरा, असा मांजा नका वापरू. तर ठीक आहे. आणि आता इथे मी ना हे बघा, ही करडई आणि पालक आहेत. तर आता थोडासा पालक घेत आहेत भाजीसाठी, कारण की भाजीला काही नाही येत. त्याच्यामुळे काल मेथीची भाजी घेऊन गेली होती, ती काल केली. आणि आज म्हटलं पालक इतका मस्त झाला आहेत ना, म्हणजे तो डबल करडईच्या शेतामध्ये डबल तो पालक उतरला आहेत आणि खूप दाट असा आहेत. तर म्हटलं आता पालक पण भाजीला घेऊयात. आणि याच्यासोबतच इथे थोडीशी करडई पण घेत आहेत. करडईची भाजी दुसरं कोणाला आवडत नाही, मला आवडते, मग माझ्यासाठी मी थोडीशी बनवत असते. हे बघा, खूप कंटाळा आलाय आता काम करून. एवढे शेणखत टाकलं शेतामध्ये, त्याच्यानंतर मका कापली, मका वाहिली. आणि आता काव्यान ते येत आहेत ट्रॅक्टरमध्ये बसून. आणि मी चालली आता पुढे. थोडी इथे मेथीची भाजी आहे, मेथीची भाजी घेऊयात आपण. आणि करडईमध्ये पालक होता, पालकाची भाजी घेतली. म्हटलं मस्त पालकाचे पराठे किंवा भजे वगैरे बनवू. आणि हे बघा, इथं मेथीची भाजी आहे, आमच्या शेजारचं शेत आहे, म्हटलं मग थोडीशी भाजी घेऊ मेथीची. हे बघा किती गोड गोड भाजी, मस्त अशी भाजी आहे ना. हे बघा, इथे थोडीशी मेथीची भाजी घेतली आहे, एका जुडीची घेतली आहे, जास्त नको म्हटलं, कारण की मग इतकं काही कोणी खात नाही येत. लागत नाही का ट्रॅक्टरचा? थांब, आले तर धर परी आतमध्ये नीट ठेव. हा बाई, नसं चहाची वासी राहिली एकदम गोड. वरती आली का ती भाजी त्या मागे तिकडे या काय मम्मी इकडे आली. आणि ट्रॉलीचे झाकण खोललं होतं ना खत खाली घेण्यासाठी, तर हे बघा ते ट्रॉलीचं झाकण लागतच नाही आहेत. आम्ही दोघं खूप प्रयत्न करत आहोत, कारण की ही माझ्या सासऱ्यांची ट्रॉली आहे, तिकडनं आणली होती. तर मग ते झाकण काही लागत नाही आहेत, तर मग आता लावायचा प्रयत्न करत आहोत. आणि बघूयात, आता लागलं तर ठीक आहे, नाही तर मग घरी जाऊन लावूयात.
खूप जोर लावत आहोत पण मग ते झाकण काही लागत नाही येत. बघूयात म्हटलं आता, कारण की इथे खूप टाइमपास होऊ राहिला आहे घरी जाऊन, पण मग पुढचे कामही करायचे आहे त्याच्यामुळे